हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. आत्तापर्यंत आपण स्ट्रॅटेजींचं बॅक टेस्टिंग बघत आलेलो आहे, त्याचे रिझल्ट्स बघत आलेलो आहे. ऑलमोस्ट एप्रिल महिन्यापासून आपल्या ज्या कोअर बेसिक स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट्स ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत. आता इथून पुढे एक वेगळा आपण उद्देश ठेवून नवीन व्हिडिओज घेऊन येत आहे. आता पण आपण बॅक टेस्टिंग बघितलं आहे, इथून पुढे आपण थोडंसं फॉरवर्ड टेस्टिंग बघणार आहे. फॉरवर्ड टेस्टिंग इन द सेन्स इथून पुढं आपण उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचं थोडक्यात आपण सगळेजण मिळून स्टडी करायचं आहे. याचा उद्देश फक्त एवढाच असणार आहे की आपली एक स्ट्रॅटेजी असणार आहे जी फिबोनाचीच्या बेसिसवरती असेल, आणि या सगळ्या स्टडीचा एकच उद्देश असेल, तो म्हणजे आपल्याला मार्केटमधून एक अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाच्या अंती आपल्याला एका ध्येयापर्यंत पोचायचं आहे, जेणेकरून आपण यामधून असं ठरवू शकतो की आपली स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल राहणार आहे की नाही. सो बेसिकली यातून आपल्याला कुठल्याही पद्धतीचे टिप्स कॉल्स प्रोव्हाइड करायचे नाहीत, सिग्नल्स प्रोव्हाइड करायचे नाहीत. प्रॉपर फक्त याचा मोठा हाच असेल की आपल्याला एक जर्नल मेंटेन करायचं आहे की बाबा उद्या खरोखर आपल्या या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून जी 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती आपण फक्त बघणार आहोत, याच्या बेसिसवरती ही लाँग टर्म आपल्याला खरोखर प्रॉफिटेबल ठेवेल की नाही. सो आजपासून त्याची सुरुवात करायची आहे. ॲक्च्युली आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे. सोमवारच्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा आपण सगळ्यांनी मिळून थोडक्यात स्टडी करायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण GBP JPY या करन्सी पेअरपासून. सो स्ट्रक्चर मार्किंग मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. फिबोनाची सेटिंगसुद्धा ऑलरेडी लावलेली आहे. या ठिकाणी मी फिबोनाची सेटिंग लावलं आहे. सो बेसिकली माझ्या या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती मला या मार्केट ज्या वेळेला ग्रीन लाईनला येईल त्यावेळेला मला बाय करायचं असेल, ठीक आहे, आणि 1:2 मला टार्गेट ठेवायचं. यातून माझा उद्देश हा असणार आहे की प्रत्येक ट्रेडमध्ये आपल्याला 1:2चं टार्गेट भेटलं पाहिजे, जेणेकरून आपण लाँग टर्ममध्ये सक्सेस होऊ शकतो. ठीक आहे, ज्या वेळेला हे स्ट्रक्चर शिफ्ट होईल, पुन्हा ब्रेकअप स्ट्रक्चर होऊ शकतं, त्याच्यानंतर पुन्हा हा आपला ट्रेड एक्सपायर होईल आणि नवीन स्ट्रक्चरच्या पद्धतीने नवीन आपल्याला ट्रेड त्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा. ठीक आहे, सो आत्ताचा हा सिनेरिओ बेसिकली या स्ट्रक्चरच्या हे स्ट्रक्चर डोक्यात धरून आपण बघितलेलं आहे. जर स्ट्रक्चर चेंज झालं, इकडून बाईंगला किंवा इकडून जर स्टॉप लॉस हिट होऊन खाली मार्केट सेलिंगला स्ट्रक्चर शिफ्ट झालं, तर पुन्हा आपल्याला नवीन आपल्याला ट्रेड्स बघायला भेटतील. सो प्युअरली हे आत्ता जे दिसायला लागलं याच्या बेसिसवरती ज्या वेळेला या ठिकाणी मार्केट येईल, टॅप झाल्यानंतर विदाउट कन्फर्मेशन या ठिकाणी मी घ्या असं रेकमेंड करणार नाही आहे. जर तुम्ही घेऊन करणार असेल तर वेल अँड गुडच आहे. मी माझ्या स्ट्रॅटेजी पद्धतीनं या ठिकाणी मार्केट ज्या वेळेला मी लिटरली या ठिकाणी लिमिट प्लेस करून ठेवेल, इकडून 1:2मध्ये मी टार्गेट घेऊन किंवा स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडेल. ठीक आहे, सो हा माझा पहिला ट्रेड प्लॅन झाला आहे. बघू GBP USDमध्ये काय करू शकतो आहे आपण. ठीक आहे, GBP USDमध्ये ऑलरेडी स्ट्रक्चर सेलिंगचं होतं आणि स्ट्रक्चरच्या बेसिसवरती आपलं ऑलरेडी टार्गेट डन झालं आहे. त्याच्यानंतर नवीन स्ट्रक्चर कुठलंही बनवलेलं नाही आहे मार्केट, त्याच्यानंतर त्या स्ट्रक्चरच्या मध्येच आहे. ज्या वेळेला कधी इकडून नवीन स्ट्रक्चर मार्केट बनवेल त्याच्यानंतर आपल्याला नवीन ट्रेड्स प्लॅन करता येतील. ठीक आहे, बघू आपण पुढचा. ओके, ठीक आहे, या ठिकाणी प्रॉपर आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. फिबोनाची सेटिंग मी माझ्या स्ट्रॅटेजीच्या पद्धतीने लावते. प्रत्येकाची पद्धत मे बी वेगळी असू शकते. जसं मला पाहिजे आहे त्या पद्धतीने मी लॉंगची पोझिशन कधी घेऊ शकतो. या ठिकाणी ग्रीन डॉटेड लाईनच्या इथं मला बाय करायचं असेल, त्याच्यानंतर या येल्लो आणि रेड लाईनच्या मध्ये बरोबर माझा स्टॉप लॉस ठेवायचा असेल आणि अगेन मला 1:2 टार्गेट या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे, सो माझा हा दुसरा ट्रेड असेल AUD JPYमध्ये जो मी प्लॅन करेल. ठीक आहे, जर या ठिकाणी मार्केट नाही आलं आणि इकडूनच पुन्हा मार्केटनं नवीन स्ट्रक्चर बनवलं तर पुन्हा माझं त्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती नवीन माझे ट्रेड प्लॅन्स असतील. त्यावेळेला हा ट्रेड माझा एक्सपायर झालेला असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर युरो JPY आपण चेक करू. युरो JPYला ठीक आहे, स्ट्रक्चर मार्किंग केलं आहे, पण मार्केट हे इन बिटवीन असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला टार्गेटसुद्धा याचं डन झालेलं बघायला भेटत असेल. नवीन कुठलाही ट्रेड या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, सो या ठिकाणावरून 1:2 आपलं टार्गेट डन झालं आहे. त्याच्यानंतर नवीन स्ट्रक्चर मार्केटनं शिफ्ट दिलेलं नाही आहे. सो युरो JPYमध्ये काहीही ट्रेड नाही आहे. NZD JPY एकदा चेक करू. ठीक आहे, NZD JPYमध्ये सुद्धा आपल्याला एखादा ट्रेड होऊ शकतो. कसा
ठीक आहे. या ठिकाणी मार्केटनं रिट्रेसमेंट दिली चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर. या ठिकाणी ग्रीन लाईनला ज्या वेळेला मार्केट येईल त्यावेळेला आपण तिकडून लॉंगची पोझिशन घेऊ शकतो आहे. सेम या दोन्हींच्या मध्ये स्टॉप लॉस असेल, 1:2 टार्गेट असेल. ठीक आहे. हा माझा नेक्स्ट प्लॅन असेल. ठीक आहे. NZD JPY जर मला प्लॅन करायचा असेल तर मी सध्या या स्ट्रक्चरकडे बघून मला थोडक्यात बायचा प्लॅन करायला आवडेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू USD CAD. या ठिकाणी सुद्धा वन साईड मार्केट आलेलं आहे. मी याच ठिकाणी जर प्लॅन करायचा असेल तर ट्रेंडच्या दिशेने जाईल. सध्या तरी मला नाही वाटत इथून मार्केट प्रॉपर रिट्रेसमेंट दिली. इथून लगेच जर मार्केटनं प्रॉपर वरती आपल्याला मोमेंट दिली तर मी लगेच या ठिकाणावरून सेल प्लॅन करेल. आणि जर मार्केट पुन्हा वन साईड खाली गेलं तर मी पुन्हा त्या बेसिसवरती इकडं प्लॅनिंग करेल. पण सध्या तरी माझ्या प्रायमरी ऑब्झर्वेशनमधून मी असं कन्सिडर करतोय जर मार्केटनं इकडून रिट्रेसमेंट द्यायला सुरू केली तर मी या ठिकाणी सेलिंगला बसेल. ठीक आहे. या सेनॅरिओवरती. ठीक आहे. या सेनॅरिओवरती मी या ठिकाणी मार्केट ज्यावेळेला येईल मी इकडं सेल करेल, 1:2 या ठिकाणी टार्गेट धरेल. पण हे स्ट्रक्चर मला जसं पाहिजे तसं अजून मार्केट कंटिन्यू ट्रेंडिंगला आहे सेलिंगच्या. ज्या वेळेला रिट्रेसमेंट सुरू होऊ शकते त्यावेळेला 1, 2, 3 आपला थर्ड पॉईंट फिक्स होईल आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा फिबोनाची ड्रॉ करून आपला हा जो ग्रीन डॉटेड लाईन आहे जो जिकडं जाईल तिकडून आपण तो प्लॅन करू शकतो. ठीक आहे. सो USD CAD माझा हा प्लॅन असेल. त्याच्यानंतर युरो USD साठी मार्केटमध्ये हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर मार्केटचं स्ट्रक्चर बघायला भेटेल. याच्यानंतर मी या ठिकाणी रेड आणि येल्लो डॉटेड लाईनच्या मध्ये स्टॉप लॉस ठेवेल आणि 1:2 या ठिकाणी टार्गेट ठेवेल. ठीक आहे. माझा युरो USD साठी हा बेसिकली प्लॅन राहील. कधी जर हे स्ट्रक्चर राहिलं तर आणि यावेळेला इथं मार्केट आलं तर. ठीक आहे. त्याच्यानंतर NZD USD मी एकदा चेक करतोय. NZD USD मध्ये कुठलीही ऑपॉर्च्युनिटी नाही आहे सध्या. आपला जो ट्रेड असेल मे बी त्याचा SL किंवा टार्गेट हिट झालेला असेल. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर मार्केटनं आपला ट्रेड पण झाला होता आणि त्याच्यानंतर स्टॉप लॉस सुद्धा उडवलेला आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. सो सगळ्यात लास्टला मी आपलं गोल्डचं काय सेनॅरिओ एकदा चेक करू इच्छितोय. ठीक आहे. हा आपला गोल्डचा सेनॅरिओ होता मार्केट बाईंगच्या ट्रेंडमध्ये अजूनही आहे या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती. ओके. हा आपला फिबोनाचीचा पॉईंट होता. याच्यानंतर आपल्या ग्रीन लाईनला टॅप करून मार्केटने या ठिकाणी सुद्धा ऑलमोस्ट 1:2 टार्गेट आपल्याला ऑलमोस्ट नाही 100% दिलेलंच आहे. ठीक आहे. तुम्ही चेक करू शकताय. ओके. सेम सिंगल कॅन्डलमध्ये मार्केटनं आपल्याला 1:2 टार्गेट दिलेला आहे. सो बेसिकली मी हा थोडासा स्विंग टाईप म्हणू शकत नाही पण थोडासा ब्रॉडर विजन घेऊन याच्याकडे बघतोय की आपल्याला कशा पद्धतीने यामध्ये वर्कआउट आपण करू शकतोय. 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती दिवसाच्या फक्त 24 कॅन्डल्स बनणार आहेत, 22-23 कॅन्डल्स बनणार आहेत मार्केट क्लोजिंगचे थोडेफार इकडं तिकडं सोडून दिलं तर. सो मला त्या उद्देशानं हे ट्रेड्स कसे प्लॅन करू शकतो हे थोडक्यात मी बघितलेलं आहे. जर मार्केट आवरला जर स्ट्रक्चर शिफ्ट केलं तर ऑब्व्हियसली आपले ट्रेड्स एक्सपायर होऊन नवीन अपॉर्च्युनिटीज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतील. सो हे प्युअरली आता जे मी सांगितलं आहे करंटला आपल्याला जे दिसायला लागले त्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती आहे. सो भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आजच्या ट्रेड्सचं काय काय झालं हे सुद्धा आपण चेक करणार आहे आणि त्याच्यानंतर परवा दिवशी आपल्याला कुठल्या पद्धतीने ट्रेड्स प्लॅन करायला लागतील ह्या गोष्टीवर आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.